वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल ग्रेट औरंगाबाद। मैं आपका दोस्त मिस्टर मोजो। दोस्तों, आज मैं आया हूँ महाराष्ट्र के फुलंब्री गांव में, जहां पर बहुत ही बड़े लेवल का कृषि एग्जीबिशन जो होता है, कृषि प्रदर्शन यानी कि एग्रीकल्चरल एग्जीबिशन, जो कि देवेंद्र कृषि प्रदर्शन के नाम से फुलंब्री में स्टार्ट हुआ है आज, यानी कि 6 मार्च से लेकर 10 मार्च तक ये रहने वाला है। इस एग्जीबिशन में, इस प्रदर्शन में जो हमारे किसान भाई है, उनको लगने वाली चीजें जो खेतों में इस्तेमाल होती है, जैसे कि मशीनरी होती है और बीज वगैरह की मालूमात, और जो खाद वगैरह डालते हैं, उसके कई सारे स्टॉल्स वगैरह लगे हुए हैं और बड़ी बड़ी कंपनीज यहाँ पर आई हुई है। इस मशीनरी से खेती में जो हमारे किसान भाई है, उनका काम बहुत ही आसानी से हो सकता है। ऐसे कई सारी मशीनरी की कंपनीज यहाँ पर आई हुई है और कई सारे बीज, बड़ी बड़ी बीज की कंपनियां यहाँ पर आए हुए हैं, खाद की कंपनियां यहाँ पर आए हुए हैं। वीडियो बहुत इंटरेस्टिंग होने वाली है, वीडियो पर लास्ट तक बने रहे। और जो लोग मेरे चैनल ग्रेट औरंगाबाद पर नए हैं, वो चैनल को सब्सक्राइब करके बेल आइकन को प्रेस करना ना भूले, क्योंकि मैं ऐसे ही इंटरेस्टिंग और इन्फॉर्मेटिव वीडियोस बनाता रहता हूँ। अभी हम अंदर चलेंगे और मैं आप लोगों को दिखाने की कोशिश करूंगा कि यहाँ पर कौन कौन सी कंपनीज आई हुई है, कौन कौन सी मशीनरीज यहाँ पर दिखाने वाले हैं, और जो खेती में इस्तेमाल होने वाली जो चीजें हैं वो मैं आप लोगों को दिखाने की कोशिश करूंगा। इसी के साथ हमारे साथ मिस्टर अमोल निकम यहाँ पर मौजूद है, और यहाँ पर कुछ मशीनरी है जो खेती में इस्तेमाल होने वाली है। तो इसके बारे में डिटेल हमारे को जो है तो अमोल निकम सर बताएंगे। यहाँ पे मोबाईल सेंटर कपाशी वगैरे, शेताची कपाशी वगैरे असते, कपाशीसाठी कपाशीची पुट्टी करण्यासाठी याचा यूज होतो। त्याला तुम्हाला हे चाक असतं, हे तुम्हाला खालून येते वन साईडला, त्याला वरती तुम्हाला एक असं वंगा टाईप येतो, या टाईपचा त्याच्यातून तुम्हाला कुट्टी अशी बारीक होऊन त्याचा भुगा होऊन बाहेर पडतो। बाकी ट्रॅक्टरला इथं जोडलं जातं। जसं ट्रॅक्टर पुढे जाईल तसंच तुम्ही याला शॉप असतो, एक शॉप कनेक्ट होतो याला। त्याची प्राइस आहे 2,70,000 रुपये। हा, हे आपले हायड्रोलिक पलटी नांगर आहे, हे तुम्हाला 14 इंची हायड्रोलिक पलटी नांगर, 45 HP च्या कुठल्या ट्रॅक्टरला चालतं, 45 HP च्या पुढच्या। याचं प्राइस आहे 2,70,000 रुपये, 70,000 रुपये। नाही, हे कॅश मध्ये असतं, इन्स्टॉलमेंट असतं। हे रोटावेटर आहे, शेती रोटावेटर आहे। याची प्राइस 1,25,000। हो, जो थोडा कमी, ज्याचा बुद्ध्यान कमी आहे, त्याला शेती करायला ठेवलं, त्याचाही हा परिणाम असू शकतो, हे आपण कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे। आम्ही 45 HP च्या पुढच्या ट्रॅक्टरला कुठे चालतो। नमस्कार, माझं नाव अमोल निकम, आमचं स्वराज ट्रॅक्टर शोरूम आहे इथं मार्केट कमिटी समोर, साई एजन्सी म्हणून। आपले छोटे ट्रॅक्टर आहे 29 HP चं, एक छोट्या 5 एकरवाल्या शेतकऱ्याला एकदम उपयुक्त ट्रॅक्टर आहे। त्याच्यामध्ये फीचर्स आहे, तुम्हाला स्मार्ट कनेक्टर आहे, तुमचं डिझेल किती आहे, ट्रॅक्टर कुठे आहे, ते सगळं याच्यात दिसतंय। हा, ते एक ऍप असतं त्याचं, ते ऍप इन्स्टॉल केलं की त्या ऍप मध्ये तुम्हाला कनेक्ट होऊन जातं। आणि सगळ्यात छोटे ट्रॅक्टर हे 3 सिलेंडर मधलं ट्रॅक्टर आहे। हा, 3 सिलेंडर वाले ट्रॅक्टर आहे, छोटे ट्रॅक्टर 3 सिलेंडर वाले ट्रॅक्टर आहे। किती BHP चे आहे? हे 29 HP चे ट्रॅक्टर आहे। हो, आणि याची प्राइस वगैरे? याची प्राइस येईल तुम्हाला 6,05,000 रुपये। 6,05,000 रुपये। याच्यामध्ये तुम्हाला एक पुश बटन असतात, याला तुम्हाला पीटीओचा जो असतो त्याला गिअर नसतो, हे पुश बटनवर तुम्ही ऑपरेट करू शकता, रोटावेटर वगैरे ऑपरेट करू शकतात, म्हणजे तुम्हाला क्लच वगैरे दाबायची गरज नसते त्याला। आणि हे तुमच्या 4 फुटाच्या सरीमध्ये चालते, जी 3 फूट 2 इंचची साईज आहे, 4 फुटाच्या सरीमध्ये आरामशीर चालते। अजून काय याची? म्हणजे सर्वात कमी याची लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे 980 किलो, म्हणजे सगळ्यात छोटा ट्रॅक्टर पण ताकद जास्त आहे। संजयजी केनेकर साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यांचा सत्कार त्याची फिटनेस तर म्हणजे आपल्या मायलेज जमीन वगैरे, जमिनीवर अवजारावर अवलंबून असतं आवडीचं। आणि हे 50 HP चा हा, ते 50 HP ला मल्टी स्पीड आहे, तुम्हाला रिव्हर्स फॉरवर्ड आहे, रिव्हर्स स्पीड मल्टी स्पीड मध्ये 50 HP चा ट्रॅक्टर येतो। 44 ST म्हणून ट्रॅक्टर येतो, याची पुढचे 7.5 टायर असतात, त्याला 14 टायर असतात मागचे।
मार्गदर्शक। नमस्ते सर, मेरा नाम श्रीनिवास कुलकर्णी है। मैं प्रिसीजन एग्रो इंडस्ट्रीज से हूँ। हमारा कंपनी वालूज MIDC छत्रपति संभाजी नगर से है। हम ऑल एग्रीकल्चर जो मशीनरी है, दाल मिल, मिनी दाल मिल, जो क्लीनिंग ग्रेडिंग में लगने वाली जो मशीनरी है, हम टोटल मैन्युफैक्चरिंग करते हैं। उसमें कि हमारी ये मिनी दाल मिल 5 HP का एक मॉडल है। ये 1 घंटे में 150 kg से लेकर 200 kg तक पूरे दाल निकालता है। वैसे ही हमारे पास 150 kg से लेके 1 टन से 2 टन पर आवर तक हम दाल मिल प्लांट मैन्युफैक्चरिंग करते हैं। इसका 5 HP का प्राइस जाता है सर अभी 1,35,000। एक्सपो में हमने ऑफर बोल के रखा है। इसका मार्केट में रेट है 1.5 लाख रुपए। ऐसे ही हम अलग अलग प्रकार के, जैसे कि ये हमारे टोटल प्रोडक्ट है। ये पहला जो मशीन है हाईटेक मिनी दाल मिल है। इसमें जैसे कि उसमें 150 kg पर आवर था, इसमें 300 से 400 kg पर आवर दाल निकलती है। तो ये पूरा जो मशीनरी है दाल मिल का सेटअप है। दाल मिल के सेटअप के लिए जैसे पॉलिशर, ड्रायर, जो जितने भी मशीनरी है जो लगते हैं, वो पूरे मशीनरी हम मैन्युफैक्चरिंग करते हैं। ये मशीन के अंदर सिर्फ अपन यानी कि चना, तुअर और मूंग, उड़ीद डायरेक्ट जो रॉ मटेरियल है यहाँ से अपन फीडिंग करते हैं। इसमें स्प्लिटिंग हो जाता है। स्प्लिटिंग होके यहाँ पे ग्रेडिंग भी होता है और पॉलिश करके दाल सीधा यहाँ से अपने को मेन दाल यहाँ से मिलती है। पॉलिश करने के लिए कुछ भी नहीं है। जैसे कि नेचुरल अपन तेल और पानी का यूज करते हैं, वाटर पॉलिश का यूज करते हैं, उसका भी स्पेशल मशीन चाहिए। ज्यादा क्वांटिटी में अगर आपको हाई क्वालिटी में अगर आपको पॉलिश करना है तो उसका स्पेशल मशीन भी अपने पास अवेलेबल है सेपरेट से लेके। अभी ये मशीन हमने रखा है एग्जीबिशन में। ये क्लीनिंग ग्रेडिंग में यूज होता है ओनली। उसमें से एक मिनी क्लीनिंग मशीन बोल के हमने यहाँ पे एक्सपो में रखा है, क्योंकि ये हर अनाज को क्लीन करता है। जितने भी अनाज है जैसे कि गेहूं, जवारी, सब अनाज, सोयाबीन, सब अनाज को ये क्लीन करता है। इसको 2 मोटर अटैच है। एक मोटर 1440 RPM की रहेगी और दूसरी जो मोटर है यहाँ पे 2800 RPM की रहेगी। 2 मोटर इसको आएंगे उसके साथ में, और इसकी कैपेसिटी है 300 से 400 kg पर आवर। ऐसे हमारे पास 300 से 400 kg पर आवर से लेके 4 टन से 5 टन पर आवर के मशीनरी भी हम मैन्युफैक्चरिंग करते हैं। इसको खरीदना है तो हमारा यहाँ पे फर्म है प्रिसीजन एग्रो इंडस्ट्रीज H47/2-3 वालूज MIDC छत्रपति संभाजी नगर औरंगाबाद, और ये हमारा कॉन्टैक्ट नंबर। इस कृषि प्रदर्शन में एक मुझे शॉप मिली है जहाँ पर कई सारी मशीनरीज है, और हम इनसे बात करेंगे और देखेंगे इनके पास कौन कौन सी मशीनरीज अवेलेबल है, और अगर ये मशीनरीज आप खरीदना चाहते हैं तो कहाँ से खरीद सकते हैं। पूरी डिटेल मैं आपको इस वीडियो में दिखाऊंगा। समृद्धी कृषी उद्योग फुलंब्री, दरीफाटा, शाखा क्रमांक 1, शाखा क्रमांक 2, भोकरदन रोड, शिल्लोड। काय काय आहे सर तुमच्याकडे? आपल्याकडं शेती उपयोगी सगळ्या मशिनरी। आता हे शिडर आहे, किसान क्रॉपचं शिडर, टोकन यंत्र, यांना सर्व प्रकारचे पेरणी करता येतात। मक्का, ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, पूर्ण हे मक्याचं कांदा शिडर। जे पहिले लोक जे आहे ना, तर कांद्याचं बियाणं टाकून सनी रोप उगून सनी करत होते, त्यावेळेस आता बियाणं टाकायची गरज नाही, त्याचं डायरेक्ट बियाणं टाकायचं आणि पेरलं जातं। हे भुईमुंगाची शेंगा फोडणी यंत्र, भुईमुंगाची शेंगा फोडणी यंत्र, यात शेंगा टाकायच्या, हलवाचं, बस खाली शेंगा पडणार। हे शिडर पुंज, म्हणजे खाली असं दाबायचं, पुंज करायचं, एकातून दाना पडन, एकात खत पडन, म्हणजे दोन्ही एक सोबत, दोन्ही एक सोबत। हा, एकाकडून दाना, एकाकडून बियाणं आणि खत। आणि हे पंप कोणता आहे? हे सोलर पंप। हा, याच्यावर 3-in-1 पंप आहे। हे चार्जिंग बॅटरी पण, याला हँड पण आहे, हँडल, आणि सौर ऊर्जावर पण, उन्हावर परत चालतंय, सौर ऊर्जेवर डायरेक्ट चालतंय। हो, अजून कोणते आहे? अजून मशीन आहे हे 3.5 HP शिडर, विडर, हा 3.5 HP। हे ब्रश, हे STP सन्स, हे काय कामाला येते? हे गोठा धुण्यासाठी, जनावरांचा गोठा, फळबागावर फवारणी यासाठी, हे पण त्याचे। हा, हे पण त्याचे। हे छोटा मध्ये, हे जे गाय पोगर जे असतं ना,
आपला गाईचा गोठा, त्याच्यामध्ये मच्छर जर झाले हे चालू केलं, याच्यात दवा टाकायची आणि फवारणी करायची, म्हणजे मच्छर होत नाही गाईला. गाईला समजा आजार होत नाही कोणताही. हे जे ना हे कटर आहे, हे आपण लाकूड जे असतं ना, लाकूड कट करण्यासाठी. हे मिल्किंग मशीन, मिल्किंग म्हणजे जनावरांच्या गाईचे दूध काढण्यासाठी. हो, हे पूर्ण सेटअप असतोय. हे पूर्ण सेट बसतोय 27,000 मध्ये. आज आपण त्याच्या कृषी प्रदर्शनमुळे आज आपण 25,000 देऊ लागलो हे पूर्ण सेटअप. अजून हे सायकल यंत्र, पेरणी यंत्र आहे सायकलची. पूर्ण नवीन नवीन तंत्रज्ञान, जपान टेक्निक सगळे आपल्याकडे उपलब्ध. खूप सोपं होऊन जाते म्हणजे. हो हो. हे चॉप कटर, हाय स्पीड 28 RPM चं चॉप कटर. हे त्याच्यापेक्षा थोडं उंच मॉडेल, हे पण चॉप कटर 5 HP मधलं भारत. हे कुट्टी मशीन, जनावरांची कुट्टी मशीन, हे नवीन सुधारित निघले आता. म्हणजे नवीन काय टेक्नॉलॉजी काय वापरली? 22,000 मोटर सहित. हे पण चॉप कटर 5 HP. काही शेतकऱ्यांना याची मशीन जर घेतलं हे तर नुसतं मशीन आहे 22,000. आज कृषी प्रदर्शन मध्ये 2,000 रुपये सूट आहे 20,000 मध्ये. डिस्काउंट करून देणार आपण 2,000. जे कंपनीचा रेट आहे ना, त्या कंपनीच्या रेट मध्ये आज आपण त्यांना देणार. कंपनी सुद्धा सांगितलेलं शेतकऱ्यांना एवढं मोठं समजा आपल्याकडून सहकार्य आहे म्हणून. आता हे पॉवर विडर, हे डिझेलचं आहे, ॲग्रीमेट कंपनीचं आहे. हे 5 HP पॉवर विडर आहे, डिझेलवर चालणार आहे. सेंटर रोटरी, याच्या टायर जागेवर ना रोटा लावलेला जातो, पाठीमाग रेझर लावलं जातं. एकाच वेळेस ना रोटरी पण होती आणि भर पण लावला जातं. ते पेट्रोलचा आहे. हे पेट्रोलचं आहे, हे वेगळ्या कंपनीचं आहे. हे सेम असं फक्त पेट्रोल मध्ये, डिझेल मध्ये. म्हणजे किती डिझेल मध्ये किती चालते? 1 लिटर मध्ये 1 घंटा. तर आपण 1 घंट्यामध्ये 1 एकरही वावर काढू शकतो किंवा 30 गुंठे काढू शकतो. आपल्या हाणण्यावर पहिला गिअर, दुसरा गिअर. आपण जेवढं स्पीडने आणणार तेवढं जास्त वावर रान निघणार. हे पॉवर विडर, हे म्हणजे 9 HP चा मायजो मध्ये. हे अद्रकला माती लावण्यासाठी, उसाला, फळबागाचे आळे काढण्यासाठी. हे स्प्रे पंप STP सन्स, 50 लिटर टाकी याची. किती लिटर? 50 लिटर. 50 लिटरची टाकी आहे, STP आहे. इथं बॅटरी आहे, मोटरवर चालते. याला 100 फूट नळी आहे, ढकलल्या जाते समोर असं. याला गन आहे. हे मक्का, आपण जे मक्का असते ना, मक्का. आता काही शेतकऱ्यांना मक्काचा चारा लागत नाही, त्याला कुट्टी करून जमिनीमध्ये कुजायचं आहे. तर मग त्यासाठी याच्यामध्ये चालत्या वेळेस इथून सनी ताट घेतं, झाड घेतल्याच्या नंतर इथून सनी याच्यामध्ये मक्का पडणार. मक्का पडल्यानंतर खाली सनी चुरा करून टाकणार दांडा, म्हणजे चाराची नुसतंच मक्काचं कणस जमा करणार. बाकीचं शॉर्टकट मध्ये. हे आपल्या लॉज मध्ये कट करण्यासाठी गवत काही वगैरे जे असले ते कट करते. डिझेल वर चालतं का हे पण? नाही, हे पेट्रोल वरती आहे, पाठीमागचा डिझेल वरती. हे मक्काचं जे आहे ना, हे डिझेल वरती आहे. लॉज मध्ये चालण्यासाठी पेट्रोलचं आहे, 7 HP चे पेट्रोल इंजिन. हे किसान क्रॉपचं पॉवर विडर, किसान क्रॉप. हे 12 HP चं आहे, आता सुधारित नवीन निघालंय. पहिला ना हे 9 HP चा होता, 186. हे 9 HP चा आहे आणि हे 12 HP चा आहे. हे आता नवीन लॉन्च झालेला आहे नवीन मध्ये. तो टेनिस पॉवर. हे 12 HP, 9-12. हे गिअर ड्राईव्ह मध्ये. गिअर ड्राईव्ह मध्ये टाकावं लागतं. म्हणजे याच्यामध्ये कसं, इथं याच्यात चेन आहे, या पार्ट मध्ये याच्यात चेन आहे, तसं याच्यामध्ये गिअर आहे, शॉप आहे, रॉड लंबा. तो ॲग्रीमेट, ते 12 HP. म्हणजे हे जे 4 मॉडेल जे आहे का, हे काम सारखेच करणार, फक्त कंपनी वेगवेगळी आहे, काम एकच करणार, फक्त कंपनी चेंज आहे.
सर जर कधी कोणाला खरेदी करायची असेल तर कुठे यायचं आहे? हा, जर कोणाला खरेदी करायचं असेल तर आपल्या फुलांब्री असल्यागत जर असेल कोणी तर फुलांब्री आपल्या दरीपाट्यावरती फुलांब्रीमध्ये दरीपाटा समृद्धी कृषी उद्योग फुलांब्री दरीपाटा येथे आपल्याकडे सगळ्या शेती उपयोगी पूर्ण कुठं न भेटलेले मशिनरी इथं आपल्याकडे होलसेल रेट मध्ये उपलब्ध आहे. जर भोकरदन साईडला जर कुठे जर तिकडचे शेतकरी जर असेल तर आपली अजून एक दुसरी शाखा शिल्लोड मध्ये भोकरदन रोड तिथं पण समृद्धी कृषी उद्योग शिल्लोड शाखा क्रमांक 2 इथं त्या भागातल्याने तिथं जवळ पडेल, इकडच्या भागातल्याने इथं जवळ पडेल. श्री साई मशनरी स्टोर, आपला पत्ता प्लंबरी मार्केट कमिटी समोर. आपल्याकडं ए ॲग्रो नावानं मशनरी आलेली आहे. हे 7 HP मशनी, हे सेंटर रोटरीचं आहे. याच्यात मशागती होत्या शेतीच्या. हे 7 HP पण आहे, हे पण 7 HP आहे. प्राइस याची 60,000 रुपये सर. हा, हे पण हे 70,000चं आहे. हा, याच्यात हे शौर्य नावानं येतं. याच्यात शौर्य नावानं हा मॉडेल 8 HPचा आहे. 8 HP मध्ये सेंटर रोटरी वगैरे हे मशागतीला, अद्रकीला माती लावणं, ओसाला माती लावणं हे काम करतंय. याच्यात हा एक मॉडेल आहे, ह्यो 10 HP म्हणून येतोय शौर्य नावानं. हे एक मॉडेल आहे. याच्यात हो डिझेलवर चालतंय. डिझेल याच्यात ताशी 800 ते 900 याच्यात चालतंय. एक याच्यात सर हा 9 HP म्हणून येतोय. 9 HP मध्ये हा सेंटर रोटरी अद्रकीला माती लावणे वगैरे ते काम करतो. याच्यात एक कटर आहे, त्याचं मक्का कट करणे, सोयाबीन कट करणे हे सर्व प्रकारचं कट करते. याच्यात सर हा छोटा 5 HP मध्ये, 5 HP मध्ये हा पण 5 HP मध्ये येतो. हा गवत कट करण्याचं हे. याच्यात एक कोळपणीसाठी आपण मक्का वगैरे कोळपणी करतो. याची प्राइस 26,000 रुपये आहे. याची प्राइस 26,000 आहे. याच्यात इकडे पाठीमाग आले का हे कॉम्प्रेशर आपलं फवारणी करण्यासाठी, त्याच्या करण्यासाठी हे. आणि आपले पेट्रोल आणि डिझेल दोन्ही हो दोन्ही पण चालतं. याच्यात हे आपले छोटे छोटे शेती हे कशासाठी लागते? हाताची मशागत म्हणजे गवत खुरपणी करणे. म्हणजे काम आपला इझी होऊन जातं. हा, इझी म्हणजे कसं आहे, हाताची खुरपणी. हे गवत कटर आहे, हे पण गवत कट करतंय. याची प्राइस वगैरे काय? याची प्राइस 6,000 रुपये. याच्यात हे आपला खड्डे करायला त्याला हे काम करते. याच्यात हे पण डिझेलवर चालतं. हा पेट्रोलवर चालतो. याच्यात हे मशीन लाकडं कट करायला त्याला हे त्याला चालतं. याची प्राइस? त्याची प्राइस 8,000 रुपये. हे पण पेट्रोलवर चालतं. पेट्रोल पण. आणि खाली ठेवलेली हे आपले 7 HP 5 HP हे पॉवर हे का त्याच्यासाठी चालतंय ते मशागत करण्याचा. हे पण हा, हे पण. इकडं आपल्याकडं टेक्समो आयकोटेक्स मोटरचं काम आहे सर. त्याच्यात शॉप प्लंबरीलाच आपला. यात ही गिरणी पिटायची. याची काय प्रोसेस असते? याची प्रोसेस आहे 19,000 रुपये. हे म्हणजे काय? दळण इथं गहू टाकवायचे, आपलं दळण खाली निघत सर. करंटवर चालतं. हा, करंटवर चालतंय. हे बघा, हे असं शॉप आहे त्याचा. हे शॉप असं चालतं. याच्यात ही 2 HP मध्ये येते, स्टील बॉडी मध्ये येते. ही पण गिरणीची. याच्यात ही पुढं बॉक्स याच्यात येते. हे थोडं वेगळं. हा, नवीन प्रोडक्ट आहे सर. म्हणजे कसं याला बॉक्स मध्ये येते सर. याच्यात हे मध्ये बॉक्स आहे. ते कसं हे स्टील मध्ये, फक्त हे बॉक्स मध्ये दिलेलं आहे. याच्यात वरतून दाणे टाका. सेमच आहे. हा, बाकी सेम आहे, फक्त प्रोडक्ट वेगवेगळे, मॉडेल वेगवेगळे. याच्यात हा प्राइस वगैरे काय राहील? याची प्राइस 16,000 रुपये. याची 19,000 रुपये. याची ही पाट्यावाली आहे सर. ही पाट्यामध्ये येते. ह्यो 10चा पाटा आहे. ह्यो त्याच्यात डाळ वगैरे सगळं भरायला जातं डोर. हो, हे पण करंटवर. याची काय प्राइस वगैरे? याची प्राइस 18,000 रुपये. 18,000. हो सर. इकडे समोर येऊ. हे ठिबक सिंचनचं आहे. ठिबक सिंचन सौरभ शक्तिमान म्हणून सनी आहे. हे फिल्टर आहे. याच्यात
फिल्टर आहे सर, याच्यात UPVC फिटिंग वगैरे आहे, आपलं पाईप वगैरे आहे, सगळं भेट. हो सर. याच्यात एक BCS नावानं आहे सर, BCS नावानं येतो हा मॉडेल. हा मॉडेल 11 HP आहे, त्याला पॉवर टिलर म्हणता, टिलर मध्ये येतो हा. हो सर, एकदम याची प्रॉब्लेम झाला तर आपण भेटत ना आपल्या होम सर्व्हिस भेटेल. मग कडबा कुट्टी मशीन सर, कडबा कुट्टी मशीन आहे हा, कडबा कुट्टी मशीन याचे प्राइस आहे 26,000 रुपये. हा, याच्यातून हे ट्रॅक्टरवरचा आहे, ट्रॅक्टरवर चालवायसाठी कसं आहे, हा 2,40,000 आहे. हा, हे ट्रॅक्टरवर चालतो. आणि याच्यात हा एक छोट्यामध्ये मग ह्यो 22,000 रुपयाचा. जनरेटर सोबत 22,000. डिझेलवर आहे. त्याला किती डिझेल लागतं? त्याला आपलं मिनिमम 1 टन भर काढायचं तर लिटर भर याच्यात हे होऊन जातं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर ट्रॅक्टर कंपनीमध्ये आपले स्वागत आहे. तरी आज आपण आहोत देवेंद्र कृषी प्रदर्शन मध्ये. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे साहेब आज आपल्या कृषी प्रदर्शनात उद्घाटनास आलेले आहे. तरी आपण कृषी प्रदर्शन मध्ये आहे. तरी आपल्याकडे 20 HP ते 60 HP पर्यंत या रेंजचे ट्रॅक्टर उपलब्ध आहेत. आणि हा ट्रॅक्टर 60-28 नंबरचा ट्रॅक्टर आहे. 28 HP मध्ये येतो. मिनी ट्रॅक्टर आहेत. स्पेशालिटी काय आहे? स्पेशलिटी अशी आहेत की शेतकऱ्यांना परवडेल असं ट्रॅक्टर आहे. कमी रेट मध्ये जास्त काम करणार आहे. प्राइस आहे 6,11,000 कोटेशन याचे. आज जर बुक केला 30,000 रुपये याच्यावरती डिस्काउंट आहे. शेतकऱ्या कृषी चालू आहे, डिस्काउंट आहे. 4 दिवस डिस्काउंट राहील शेतकऱ्यांना. हे 28 HP मध्ये येतो. तरी शेतकऱ्यांना परवडेल असा ट्रॅक्टर आहे. मिनी ट्रॅक्टर आहे, कमी प्राइस आहे. हा येतो मॅसी फर्ग्युसन मध्ये 246 नंबरचा 46 HP मध्ये येतो. डायना ट्रॅक्टर आहे. सुपर सेटल मल्टी स्पीड आहे. 24 गेअर येतात त्याला. 12 रिवर्स 12 फॉरवर्ड मध्ये येतात. 4 PTO येतात. प्राइस याची आहे 8,81,000. आज जर बुकिंग केलं शेतकऱ्याने तर 30,000 रुपये याच्यावरती डिस्काउंट मिळेल. शेतकऱ्याचा फायदा होईल. फुलंब्रीमध्ये शोरूम आहेत का? फुलंब्रीमध्ये इथे दरी फाट्यावरती शोरूम आहेत. काय नावाने? मॅसी फर्ग्युसन ट्रॅक्टर कंपनी. माहिती दिलीबद्दल धन्यवाद. ओके. अंदर आने के बाद कुछ ऐसा मंजर है, यहाँ पर जो मेरे पीछे साइड में आप देख सकते हैं, यहाँ पर मशीनरीज के स्टॉल्स लगे हुए हैं जो एंट्रेंस से सीधा अंदर आ रहे हैं. इस साइड में अगर देखेंगे तो यहाँ पर गाड़ियाँ वगैरह कमर्शियल व्हीकल्स है. और इस साइड में यानी कि अभी जहाँ पर हम जाएंगे उस साइड में जो है तो बींज यानी बींज और खत वगैरह के स्टॉल्स लगे हुए हैं. और यहाँ पर और कुछ खास स्टॉल्स है जो मैं अंदर चलने के बाद आपको दिखाऊंगा. बींज वगैरह की स्टॉल्स लगी हुई हैं यहाँ पर. यहाँ पर और एग्रीकल्चर की जो लगने वाली जो चीज़ें हैं, जो मशीनरीज है, उसकी और एक शॉप है. नमस्कार, शंकर खंडाळे. माझी शॉप आहे संघर्ष शेती अवजारे, मार्केट कमिटी फुलंब्री, जळगाव रोड. काय मशिनरी आणलेली आहे? माझ्याकडे अंकिता ॲग्रो कंपनीचे नांगर आहे. नांगर मोगडा. याची प्राइस वगैरे काय राहील? याची प्राइस आहे 75,000. 75,000. हो, 1 वर्ष गॅरंटी वॉरंटी. दोन्ही मांड्या बेरिंग, दोन्ही मांड्या बेरिंगा शॉप. कंपनी तुम्हाला रिप्लेस देणार. आणि हा मोगडा, याला कल्टिवेटर म्हणतात. हा 6.5 फुटात आणि 7 फुटात भेटतो. ओके. याची प्राइस वगैरे कशी आहे? हा 47,000. 47,000. हो. हे तूर खोडवा कटर. हे ट्रॅक्टरला लावतात का? हो, ट्रॅक्टर चलित अवजार आहे सगळं. याची प्राइस वगैरे? याची 15,000 रुपये.
मशीनरी वगैरह तो हमने देख ली है, उसके बाद हम बीज और खत के बारे में यहाँ पर कौन कौन सी स्टॉल्स लगी है और क्या क्या कौन कौन से टाइप के यहाँ पर बीज और खत आए हुए हैं, हम इसकी मालूमात आपको देने की कोशिश करेंगे। सभी भाइयों का देवेंद्र कृषि में स्वागत है। हमारा स्टॉल पायनियर कंपनी का जो हाइब्रिड है P3524 और 3302 यहाँ पे स्टॉल लगा हुआ है। आप देख सकते हो कि 3524 का ये जो प्लांट है, देख सकते हो उसके भुट्टे देख सकते हो कितने भुट्टे लगे हुए हैं। यहाँ भी देख सकते हो भुट्टे लगे हुए हैं, प्लांट लगा हुआ है। ये जो प्लॉट है यहाँ पे हमने पिंड बना के यहाँ क्रॉप्स दिखाए हैं। यही बीज जो आप यही बीज अब यही बीज का है, मतलब फार्मर के लिए ज्यादा महत्वपूर्ण है, बीज महत्वपूर्ण है। नमस्कार, माझं नाव सचिन गाडवे पाटील। आज आपण कोट्या पायनियरच्या स्टॉल जे देवेंद्र एक्झिबिशन आहे कृषीचं फुलंब्रीमध्ये, तर त्या ठिकाणी आपण बघताय की पायनियरनी गेल्या 50 ते 51 वर्षापासून खूप चांगल्या पद्धतीनं नवीन नवीन वाण मक्काचे विकसित या देशासाठी आणि महाराष्ट्र राज्यासाठी दिलेले आहेत। तर आपण डायरेक्ट शेतकऱ्यांकडून मी जाणून घेऊ शकतो की ज्या आजच्या काळात ज्या मक्का आहे, जसं 3524 असेल, 3302 असेल, त्याचं उत्पन्न शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीने आलेलं आहे। आपल्यासोबत एक शेतकरी आहे। दादा, तुमचं नाव सांगा। ताराम कचूर चव्हाण, किनगाव। आणि किती उत्पन्न आलं काका तुम्हाला 3524 मक्याचं? एकरी 40 क्विंटल। एकरी 40। तर आपण बघू शकता अशा पद्धतीनं खरीपमध्ये एकरी 40च्या वरती आणि रब्बीमध्ये 50च्या वरती या 3524 या प्रसिद्ध मक्याचं उत्पन्न जात आहे। त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये लेंडूर अतिशय बारीक आहे। आपण या ठिकाणी दाखवले सुद्धा आहे की इतर कुठल्याही मोठ्या कंच दिसणाऱ्या मक्यापेक्षा त्याचं लेंडूर अतिशय बारीक आहे। तर आपण बघू शकता की या 3524चे 3 लेंडूर असून बाकी इतर वाणाचे 2 आहे, तरी सुद्धा त्याचं उत्पन्न आपलं त्याच्यामुळे चांगलं येतं। शिवाय आपण या ठिकाणी बघू शकता की झाडांना 2 कंच, जे की आपल्याकडे झाड संख्या मेंटेन होत नाही म्हणून 2 कंच याला लागतात, त्याच्यामुळं ती झाड संख्या कुठेतरी मेंटेन होती। म्हणजे एका एकरात आपल्या 30,000पर्यंत कंच निघतात, त्यामुळे त्याचं उत्पन्न आपल्याला चांगलं भेटतं। आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही मक्याला जास्तीत जास्त 16 लाईनी असतात, याला 18 ते 20-22 पर्यंत लाईनी आपल्याला बघायला भेटतात। त्याच्यात आपण बघू शकता। तर अशा पद्धतीनं हा सर्वगुण संपन्न 3524 वाण हा खूप क्रांतिकारी शेतकऱ्यासाठी ठरलेला आहे आणि शेतकरी बंधूंनी तो लावावा आणि इतर कुठल्याही वाणापेक्षा 4 ते 5 क्विंटल उत्पन्न जास्त घ्यावं। हे जर कुणाला ही वाण जर पाहिजे असेल तर कुठल्याही महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याही कृषी विक्रेत्याकडे अवेलेबल आहे आणि सर्व दुकानावर ते आपल्याला सहज भेटू शकतं। असे 3524 वाण। नमस्कार, माझं नाव अमोल जेजुरकर। आपण केमको प्लास्टिक कंपनीकडनं काम करतोय हिप्पोशील्ड शेततळ्याच्या कागदाचा। हा जो आपला कागद आहे हिप्पोशील्ड शेततळ्याचा कागद जो आहे याची 500 मायक्रॉनची जाडी येते। याची कंपनीची 5 वर्षाची वॉरंटी येते आणि शासनाच्या विविध योजना अंतर्गत याला अनुदान प्राप्त आहे, जेणेकरून शेतकऱ्याला शासनाचं अनुदान सहजासहजी मिळते। त्याच्यानंतर हा जो कागद आहे हा याची रुंदी जी आहे एका पॅनलची ती 12 फूट रुंदी येते, जेणेकरून जॉईंट तळ्यामध्ये कमी येतात। 100% प्युअर HDP व्हर्जिन मटेरियल पासून हा बनलेला आहे, जेणेकरून याची जी लाईफ आहे टिकायला ती कमीत कमी 12 ते 15 वर्ष शेतकऱ्याला सहजासहजी मिळते। त्याच्यानंतर हा UV स्टेबिलाइज असल्या कारणाने जे उन्हाचे प्रॉब्लेम आहेत, जसं पेपरला बबल्स वगैरे येणे किंवा कलर इफेक्ट होणे, तसला कुठलाही प्रॉब्लेम याला येत नाही। याची कंपनी आपल्याला त्यामुळे 5 वर्षाची वॉरंटी देते। हा आपला शेततळ्याचा कागद आहे। त्याच्यानंतर आपल्याकडे सेकंड जो आहे प्रोडक्ट तो आहे इन्सुलेशन शीट। आता काय झालंय, आपल्याकडे जे टेम्परेचर मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेले आहे, त्या टेम्परेचर कंट्रोलसाठी आपण बऱ्याचशा ठिकाणी मोठमोठ्या कंपनीज किंवा पोल्ट्रीमध्ये हा प्रोडक्ट वापरतो। जेणेकरून काय होतंय की हा लावल्यानंतर बाहेरचा आणि आतला जो तापमानाचा फरक आहे तो कमीत कमी 10 ते 12 डिग्रीचा फरक पडतो। म्हणजे आणि हा जो आहे हा आपण एक डेमो टाकी कवर, ज्या छोट्या आपल्या टाक्या असतात घरावरती, त्याच्यासाठी वापरला जातो। जेणेकरून काय होतंय की टाकीला शेवाळ कमी प्रमाणात येतं, टाकीची लाईफ वाढते आणि जे पाणी थंड भरलेलं आहे आपण ते त्याच अवस्थेत थंड असतं, पाणी गरम वगैरे होत नाही आणि टाकीची लाईफ वाढते। हे आपला इन्सुलेशनचा प्रोडक्ट आहे। त्याच्यानंतर आपण मुरघास बॅग बनवतो, जी मुरघास साठवण्यासाठी यूज केले जाते आणि हा हे पण याच मटेरियल पासून बनलेलं असतं, जेणेकरून याची जी लाईफ आहे
ती पण आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळते. आणि त्याच्यानंतर याला इनरची वगैरे जो आतमध्ये प्लास्टिक कागदाची गरज पडत नाही. शेतकऱ्याचं जे नुकसान होतं वारंवार की त्याला प्रत्येक वेळेस नवीन लायनर वगैरे टाकावं लागतं, तसं याला लायनर वगैरे वापरण्याची गरज पडत नाही. हे एकदा घेतल्यानंतर कमीत कमी 3-4 वर्ष शेतकऱ्याला आरामशीर पुरते. हे जर कधी घ्यायचे असेल तर हे जर हे घेण्यासाठी आपला जो संपर्क आहे, आपल्याकडं संभाजीनगर आणि जालना 2 जिल्ह्यांचा ऑथोराइज आपण डिस्ट्रीब्युटर आहेत कंपनीचे. आपलं ऑथोराइज ऑफिस गोडाऊन वैजापूरमध्ये आहे, ओम ॲग्रो मल्टी सर्व्हिसेस म्हणून. आमचा मोबाईल नंबर आहे 96 73 14 65 85. संयंत्र आहे, याच्यामध्ये 20 माणसाचा रोज स्वयंपाक होतो. 20 माणसं. हा, सकाळ संध्याकाळ 2 वेळेस 20 माणसं. याच्यात शेण टाकायचं इथून टाकीमधून. हा टाकी इंडवन होतं याच्यात, प्लस गॅस प्लस आपल्या स्वतः खताची फॅक्टरी केल्या ती. याचं स्लरी याच्यात पहिलीवर तुमची स्लरी पडती, ती पिकाला अद्रकीला सगळ्या पिकाला सोडल्या जाते ही गाळून. आणि जे इथून जे जोथा निघतो शेण पलीकडे बाहेर निघलेलं आहे याचं गांडूळ खत केलं जातं. हा, म्हणजे शेतकऱ्यासाठी एक संजीवनी गॅस तयार करून घरची शेती जैविक शेती करायसाठी. आणि जर कधी कोणाला खरेदी करायची असेल तर याला कृषी विभाग पंचायत समिती अनुदान आहे, आमच्या कंपनीकडून अनुदान आहे. याची मूळ किंमत 32,000 आहे आणि सबसिडी 16,000 रुपये बायोगॅस पडतो. हा शेतकरी ऑफिस आमचं संपर्कात पुण्याला ऑफिस आहे, पण संपर्कासाठी पटपा न्यू हायस्कूल पाल. हे जीवन कवच औषधी, आम जैविक औषधी. हा, हे कंपनीचीच आपल्या. हे अपन जीवन कवच औषधी, सेंद्रिय औषधी, जैविक औषधी, ऑल पिकासाठी. अंदर आने के बाद ये सेक्शन है, यहाँ पर बीज वगैरह मिलेंगे आपको और खत पूरे टाइप के यहाँ पर देखने को मिलेंगे, जिसमें बड़ी बड़ी कंपनीज भी यहाँ पर आई हुई है. यहाँ पर आपको बहुत सारे किस्म के खत और बीज वगैरह देखने को मिलेंगे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव विजय भारद्वाज. मी हरिष्ठा ॲग्रोलाईफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रतिनिधी. तर आज फुलंब्री तालुक्यामध्ये कृषी प्रदर्शनामध्ये आपण एक स्टॉल लावला आहे, हरिष्ठा ॲग्रोलाईफ प्रायव्हेट लिमिटेड. तर आपल्या कंपनीकडे मायक्रोन्यूटन NPK याच्यामध्ये खूप सारी रेंज आहे. याच्यामध्ये आपण बघू शकता न्यूट्रिशन सेगमेंटमध्ये डाझो आहे, त्यानंतर ब्रुनो आहे, लिझॅन आहे आणि याच्यामध्ये रेग्युलर ग्रेडमध्ये 19 19 12 61 13 40 13 052 34 कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन प्लस स्पेशलिटी ग्रेडमध्ये आपल्याकडे 5 55 17 10 54 10 42 47 48 47 हे स्ट्रेस एलिमेंट्स वाले आपल्याकडे खत आहेत. जर कधी कोणाला खरेदी करायची असेल तर कुठून खरेदी करायची असेल तर ऑल जिल्ह्यामध्ये आपले कृषी केंद्र जे असतात, कृषी केंद्रामध्ये ते उपलब्ध आहे सर्व ठिकाणी. हो, आणि आपल्याकडे DAP पण आहे, पॉझिटिव्ह DAP. हो, तुम्ही दिलेल्या कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, कंपनीचा जी वेबसाईटवरती पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कंपनीचा जो ऑफिशियल नंबर आहे 8983708700. हा, टोल फ्री नंबर आहे सर. आणि याच्यामध्ये आपली जो वेबसाईट जी आहे contact@harishtaagrolife.in यावर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हे करू शकता. ठीक आहे, धन्यवाद. माझं नाव कृष्णा पवार. आपलं पॉवर एंटरप्राइजेस दुकान आहे संभाजीनगर. या आपला ऑइल पंप आहे तेल काढायसाठी. याची 150 रुपये आपण कृषी प्रधानला 100 रुपये देतो फक्त. तेल काढायचं, तेल, डिझेल, ऑइल, रॉकेल, पेट्रोल हे सगळं निघतं याचं तेल काढण्यासाठी. हा, 5 लिटर 10 लिटर 20 लिटर कोणचा बिडा बरोबर देतो. 100 प्राइस सर याची. एंटरप्राइज पॉवर एंटरप्राइज दुकान संभाजीनगर सीड करू. आपली गिरवी आहे, दही ताक लस्सी त्याच्यासाठी. हे 100 रुपयाचं फक्त. 100 रुपये सर. आज पहला दिन है, अभी स्टार्ट हुआ है, इसके लिए पब्लिक थोड़ी कम है. जैसे जैसे सबको पता चलेगा, अभी स्टार्ट हो रहे हैं जैसे ये आप देख सकते हैं. और बहुत सारी स्टॉल्स अभी लगना चालू है यहाँ पर. पूरी तरीके से स्टॉल्स वगैरह लगी नहीं है यहाँ पर.
नेचुरल मसाले वगैरह और कंबल वगैरह भी यहाँ पर है। बाकी मैं आपको इसकी डिटेल अभी बताऊंगा थोड़ी देर में। हम जैसे कि मैंने वीडियो के स्टार्टिंग में बताया आपको कि एक और कुछ ख़ास चीज़ें मैं आपको यहाँ पर दिखाने वाला हूँ। उसमें ख़ास चीज़ ये है कि जैसे हमारे मुल्क में नारी शक्ति जो अभी लेडीज़ जो है बहुत ही अच्छे से पूरी लेवल के साथ काम कर रही है, और उसी के साथ यहाँ पर कई खातून और लेडीज़ ने भी जो है तो दुकानें स्टॉल्स वगैरह लगाई है और वो खुद अपने हाथों से ये सब चीज़ें बनाती है। इसकी मैं पूरी डिटेल आपको देने की कोशिश करूंगा और ताई आपको पूरी डिटेल में इसकी बताएंगी। नमस्कार, माझं नाव ज्योती रामचंद्र विलगे, राहणार रोड बाजार, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। माझ्या समूहाचं नाव केवळ समाज महिला स्वयंसहायता समूह। आमच्या समूहातील महिला 10 महिला एकत्रित येऊन आम्ही हस्तकलामध्ये, हस्त उद्योगमध्ये असं हे विणकाम करतो। आम्ही हे कच्ची दोरी आणावं लागते, कच्च्या मालापासून पक्का माल बनवावा लागतो, तर हे आम्ही घरी हस्तकला सारखं विणतो आणि तयार करतो। आणि हे गेठे, ही कवडी ना आम्हाला अशी फोडलेली नसते, त्या कवडी आणावं लागती, ती फोडावं लागती आणि मग ह्या दोरीमध्ये ती ओवावं लागती। हे बैलांचे गळ्यात बांधण्यासाठी गेठे आहेत, हे कानगोंडे आहे, हे पैंजण आहे आणि हे कासरे आहे। हे कासरे असे बैलांना बांधण्यासाठी लंबे लंबे असतात। हो हो, हाताने अशी स्पेशली अशी दोरी असते ती, आणि याचं गुंफून असं विणावं लागतं। आणि हे गळपेंडे हे विणायला तरी 1.5-1 तास जातो याला। 2 आहे ते। आणि हे जोते, हे बैलांना बांधण्यासाठी असतात जोते, हे पण दोरीपासूनच तयार करावं लागतं। हे कवड्यांपासून फायबरच्या कवड्यांचं इथे, आणि हे विणावं लागतं, हे पण गळ्यात बांधण्यासाठी असतं। हो हो, चालेल, बस एवढंच, बाकीचं काही बनवलेलं नाही एवढं। ठीक आहे, धन्यवाद। माझं नाव सविता संजय गोसावी, राहणार बाबरा, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आणि हे मी ढोकळा पीठ घरी बनवते आणि हे स्वच्छ डाळ आणि तांदूळापासून बनतं आणि याच्यामध्ये काय कोणत्याच प्रकारचं केमिकल टाकेल नाहीये आणि नॅचरल आहे आणि शरीरासाठी सुद्धा काही हानिकारक नाहीये। आणि याच्या आणि हे एका पुडीमध्ये तुमचा एक डबाभर ढोकळा होतो आणि खायला एकदम स्वादिष्ट लागतो। आणि जर कधी तुम्हाला हा ढोकळा पीठ घ्यायचा असेल तर याच्यावर नाव नंबर सगळं द्यायला आहे आम्ही। आणि बाबरा या गावामध्ये आमचं ढोकळा पीठ घरी मिळतं, आम्ही हे पीठ घरीच बनवतो। विठ्ठल गुणाजी ढेपले, चिंचोली लिंबाजी, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर। हे काय आणलेलं तुम्ही? हे घोंगडी आहे, हे मेंढीची लवकराची घोंगडी असते, मेंढीची बालाची, ते हाताने बनवलं जातं, सर्व हाताने, सर्व हाताने चरख्यावर काताचा आणि हाताने लाकडी वाघ असतो त्याचा बनवायचा। काय प्राइस वगैरे असते? हे 300 रुपयापासून तर 2000 पर्यंत आहेत। नेहमी भेटते का तुमच्याकडे? हो, नेहमी। आणि हे काय? हे पण घोंगडीचे, हे पांढरी आहे, हे काळी आहे, याला आसन म्हणतात। हे आसन आहे छोटं, याच्यापेक्षा छोटं आसन हे असतं पांढरं, हे पूजाला वगैरे चालतं आणि ओरिजिनल केसाने बनवलेले। आणि हे ब्लँकेट सारखं नाही, हे पण याला चौकडी डिझाईन घातलेली आहे याला, कपड्यावर। हा, हे पण घोंगडीचे, हे सर्व घोंगडीचे। हे जर काही घ्यायची असेल तर कोणाला, हे जर कधी कोणाला खरेदी करायची असेल, कधी असलं तरी आपल्याला कॉन्टॅक्ट करता मिळून जातं कधी बी। हे कॉन्टॅक्ट आहे? हा, आणि प्युअर पित्त आलं किंवा अंगपाट कंबर मनके दुखत असले, हा पित्त आलं अंगावर घेतली तरी पित्त जातं, किंवा कंबर मनके दुखत असले याच्यावर झोपलं तरी शरीराला ऊब देते आणि शरीर मोकळं करतं। अजून बरेच फायदे, देवधर्माला चालतंय, पूजाला चालतंय। धन्यवाद। तो दोस्तों, ये थी फुलंब्री के देवेंद्र कृषि एग्जीबिशन के बारे में कुछ मालूमात। एग्रीकल्चर एग्जीबिशन था ये, और इसमें मैंने कोशिश की आप लोगों को दिखाने की कि यहाँ पर कौन कौन सी मशीनरीज आई हुई है। ये मशीनरीज आप लोग यहाँ पर आइए और इस एग्जीबिशन का पूरा फ़ायदा उठाइए। काफ़ी अच्छी मशीनरीज वहाँ यहाँ पर आई हुई है। देखिए, जिससे जो कि हमारे किसान भाई है, शेतकरी जो बंधु आहेत
उनके काम में बहुत आसानी यहाँ पर हो सकती है। तो आइए और इस एग्जीबिशन का पूरा फ़ायदा उठाइए। वीडियो अगर पसंद आई हो तो लाइक करें, शेयर करें और ऐसे ही इंटरेस्टिंग और इन्फॉर्मेटिव वीडियोस के लिए मेरे चैनल ग्रेट औरंगाबाद को सब्सक्राइब करना ना भूलें। जल्द मिलेंगे अगली वीडियो के साथ। थैंक यू।